नमस्कार. टेक्निकल फंडा देव दीक्षित म्हणजेच गंमत जगण्याची या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत. आता आपल्या खिशात काहीच भांडवल नाही आणि धंदा तर करायचा आहे. काय करणार? पैसेच नाहीयेत. व्यवसाय करणार कसा आणि काय म्हणून? जॉब कुठे मिळत नाही हा एक महत्त्वाचा प्रश्न. जॉब मिळत नाही, खिशात पैसे नाहीत. ह्या अडचणी सर्रास 70 ते 80% युवकांना येतात. बेरोजगारी दरवर्षी वाढत चाललेली आहे. पण माझं मत थोडंसं वेगळं आहे. जॉबच्या शोधात जाण्यापेक्षा किंवा जॉब शोधत बसण्यापेक्षा तुम्ही एखादा स्वतःचा छोटासा बिझनेस का नाही सुरू करत? आता तुम्ही म्हणाल, अहो आम्ही सांगतोय तुम्हाला आमच्याकडे बिझनेससाठी भांडवलच नाहीये. तर काही अत्यंत कमी भांडवलातले बिझनेस तुम्ही करू शकता, जे की तुमच्या अगदी एक वेळच्या नाश्त्याच्या चहा-पाण्याच्या खर्चामध्ये सुद्धा तुम्ही चालू करू शकता. आता यापैकी काही बिझनेस मी तुम्हाला सुचवणार आहे आणि काही बिझनेस तुम्ही स्वतः सर्च करून ते करण्याचा प्रयत्न करायचा आहे. पण तुम्हाला एक सांगतो, आत्ता हातावर हात धरून बसण्यापेक्षा, पैसाच नाही, जॉबच नाही, काय करू म्हणण्यापेक्षा तुम्ही कितीही बिझनेस छोटा असू द्या, तो करायला सुरुवात करा. एकदा का बिझनेस करायची जिद्द तुमच्या मनामध्ये निर्माण झाली ना, तर अख्खं विश्व तुम्हाला अडवू शकत नाही. तुम्ही कुठलाही कामधंदा करा, पण सुरुवात करा आणि केवळ त्याची जुजबी चाचपणी जरी सुरुवातीला केली, तरी तुम्हाला काही अडचण येणार नाही आणि सुरुवातीला तुमच्या व्यवसायामध्ये चुका होणार आहेत, अडचणी येणार आहेत. येऊ द्या. ह्या अडचणीच्या डोंगरातूनच वाट काढत तुम्हाला यशाचा याच खडतर मार्गावरून चालत जाऊन तुम्हाला मोठं नावलौकिक कमवायचं आहे आणि जीवनामध्ये यशस्वी व्हायचं आहे. चला तर मग जाणून घेऊया ह्या छोट्या व्यवसायाचं काय रहस्य आहे. तर छोटा व्यवसाय करत असताना तुम्हाला जास्त भांडवलाची गरज लागणार नाही, जास्त पैसे लागणार नाहीत आणि अगदी कमीत कमी पैशामध्ये तुम्ही बिझनेस चालू करू शकता. आता असे कोणते बिझनेस आहेत बघूया मग. तर सगळ्यात पहिल्यांदा भाजी विक्रीचा व्यवसाय. तुम्ही मार्केटमधून भाजी घेऊन या. या भाजीमधून 100 रुपयाची भाजी जरी तुम्ही समजा सुरुवातीला खरेदी केली किंवा 200 रुपयाची भाजी खरेदी केली आणि एखाद्या चौकामध्ये, एखाद्या एस टी स्टँडवरती, एखाद्या गाड्यावरती तुम्ही जर ती भाजी घेऊन फिरलात, तर निश्चितपणे 100 रुपयाच्या भाजीमध्ये तुम्हाला 20 ते 30 रुपये तरी राहू शकतात. 100 रुपयाची भाजी आणली असं गृहीत धरा, 30 रुपये त्याच्यामध्ये ॲड करा तुमच्या फायद्याचे आणि दुसऱ्या दिवशी 130 रुपयाची भाजी आणा. ती भाजी तुमची 150 रुपयेपर्यंत तुम्हाला उत्पन्न मिळवून देऊ शकेल. असं भाजी आणा विका, आणा विका. जवळजवळ तुमच्याकडे 1000 ते 2000 रुपये उभे राहत नाहीत तोपर्यंत हे करत राहा. आता तुम्ही म्हणाल, भाजी हा नाशवंत माल आहे. पण मित्रांनो, तुमच्याकडं जर कौशल्य असेल तर ही भाजी तुम्ही संपूर्णपणे विकू शकता आणि समजा सुरुवातीला काही नुकसान झालं तरी फारसं काही तुमचं नुकसान होणार नाही, कारण शिल्लक राहिलेली भाजी तुम्ही स्वतःच्या घरामध्ये सुद्धा वापरू शकता किंवा तुमच्या मित्र कंपनींना सुद्धा ती आग्रह करून देऊ शकता. तर हा झाला एक छोटासा व्यवसाय. त्याच्यानंतर दुसरा व्यवसाय आहे प्लास्टिक वस्तू विक्रीचा. म्हणजे घरामध्ये ज्या छोट्या छोट्या प्लास्टिक वस्तू लागतात त्या हैदराबादमध्ये तुम्हाला स्वस्त मिळतील. ट्रेननी जा, तिकीट कमी लागेल. त्या वस्तू जिथं मिळतात होलसेल मार्केटचा पत्ता तुम्ही माहीत करून घ्या, तिथून आणा, विका. किमान याच्यासाठी तुम्हाला 500 ते 1000 रुपये बस झाले. एका वस्तू मागे 30 ते 40% तुम्हाला मार्जिन मिळू शकतं आणि थोड्याच कालावधीमध्ये हा बिझनेस सुद्धा तुमचा चांगला नावारूपाला येऊ शकतो. उदबत्ती बनवण्याचा बिझनेस आहे. घरच्या घरी उदबत्ती बनवण्याचं ट्रेनिंग कोणाकडून तरी घ्या किंवा बरेचसे उदबत्ती बनवणारे ट्रेनिंग देतात. 100-200 रुपयामध्ये ते ट्रेनिंग तुम्हाला मिळू शकेल. ते ट्रेनिंग घ्या, घरच्या घरी उदबत्त्या बनवा. महिला असाल तर लोणची बनवा, पापड बनवा आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, हे बनवणं एक वेळ फार सोपं आहे, पण मार्केटिंग ही गोष्ट
अवघड आहे. त्याच्यामध्ये खूप त्रास होऊ शकतो, खूप अडचणी येऊ शकतात. पण एकदा का तुम्हाला त्याचा सराव झाला, एकदा का तुम्ही ह्या अडचणींवर मात करायला सुरुवात केली, तर ह्या अडचणी नावालाही शिल्लक राहणार नाहीत. त्यामुळं आता माझी वस्तू आज विकलीच नाही किंवा 4 दिवस माझा सेलच झाला नाही, आता मी काय करू? असं म्हणून रडत बसू नका. नव्या उमेदीनं, नव्या जिद्दीनं कामाला लागा. कारण प्रत्येक दिवस सारखा असणार नाही. आज विक्री होईल, 2 दिवसानं होणार नाही, 4 दिवस होईल, पुन्हा होणार नाही. एक वेळ अशी येईल की तुमची सरासरी विक्री चांगली व्हायला लागेल. त्याच्यानंतर असे कितीतरी बिझनेस आहेत छोटे मोठे की जे तुम्ही करू शकता. दुधाची पाकिटं बनवून तुम्ही विकू शकता, फरसांची पाकिटं बनवून तुम्ही विकू शकता, चिप्सची पाकिटं तुम्ही विकू शकता. कितीतरी बिझनेस आहेत मित्रांनो, जे तुम्हाला भरपूर पैसा मिळवून देतील. फक्त तुमची मेहनत करण्याची तयारी हवी आणि जिद्द हवी. जिद्द ही सगळ्यात फार मोठी गोष्ट आहे. जर तुम्ही जिद्दी असाल तर निश्चितपणे एक छोटा बिझनेस तुम्हाला नावारूपाला आणेल. तुम्ही तो बिझनेस सोडू नका. आता मला काही जमणारच नाही किंवा आता मी कसं करू, किंवा कधी कधी काय होतं, 4 दिवस आपण बिझनेस एकदम चांगला करतो, मस्त मजेत अगदी चाललेलं असतं, आणि परत आपण म्हणतो जाऊ द्या, कशाला करायचंय, काय करायचं, मग आपण आळस करायला लागतो आणि तो बिझनेस हळूहळू डाऊन सुद्धा होतो. तर असं करू नका मित्रांनो. जो पण बिझनेस तुम्ही कराल त्याच्यामध्ये तुमच्या डोक्यातली आयडियाज वापरा आणि तो व्यवसाय एका उंचीवर नेऊन ठेवा, जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारची मिळकत, चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळायला लागेल. आणि हे मिळणारं उत्पन्न हे तुमच्या भविष्यासाठी खूप आशादायक आणि एक जमेची बाजू असेल. आणि छोट्या छोट्या व्यवसायांना बिलकुल कुठल्याही मोठ्या भांडवलाची गरज नसते. हळूहळू छोटा कुठलाही बिझनेस करत असताना तुम्ही त्या बिझनेससाठी जर राष्ट्रीयकृत बँकेमध्ये एखादं अकाउंट काढलं आणि उद्योग आधारचं तुम्ही जर कार्ड घेतलं, तर त्या उद्योग आधारच्या कार्डवरती तुम्हाला राष्ट्रीयकृत बँक कर्ज सुद्धा देऊ शकते, ते सुद्धा अत्यल्प व्याजदरात. त्यामुळं ह्या गोष्टींचा विचार करा आणि कुठलंही काम कमीपणा मानायचा नाही. कुठल्याच कामात कमीपणा मानू नका, कारण कमीपणा मानणारी माणसं कधी पुढे जाणार नाहीत. धीरूभाई अंबानी, मुकेश अंबानींचे वडील, पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरायचं काम करत होते. त्यांनी इतक्या छोट्या रोजगारातून जी काही गरुड झेप घेतली ती आपणा सर्वांना माहीत आहे. त्यामुळं आणि अजून एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, आपल्याला आपल्या व्यवसायातून डाऊन करायला काही लोक हमखास बसलेले असतात. अरे कशाला करतो हे, काय राहिलंय त्या धंद्यात, काय मिळणार आहे तुला, असं म्हणून काही लोक आपलं खच्चीकरण करू शकतात. तर ह्या खच्चीकरणाला बिलकुल बळी पडू नका. त्यांना फक्त बोलायचंय, त्यांना काय तुम्हाला पैसे द्यायचे नाहीत, घ्यायचे नाहीत, काय नाही, बोलायला काय पैसे लागत नाहीत. त्यांचा तो उद्योगच असतो की लोकांचं खच्चीकरण करायचं. पण आपण आपलं मनोधैर्य टिकवून ठेवायचं. हे आपण ठरवायचं की आपण आपलं मनोधैर्य कितपत जबरदस्त टिकवतोय. दुसऱ्या माणसाकडे लक्ष द्यायचं आपलं काहीच कारण नाही. तुम्ही डोळे उघडा, हा जो हातात मोबाईल आहे ना तुमच्या, याच्यावरती सुद्धा यूट्यूबमध्ये सर्च करा, तुम्हाला हजारो बिझनेस मिळतील जे की अत्यंत छोट्या छोट्या पैशामध्ये तुम्हाला सुरू करता येतील. जाता जाता एक बिझनेस मी आणखी असा सांगतो की जो खूप चांगला आहे आणि तुम्ही तो केलात तर अगदी कमी पैशामध्ये सुरू होईल आणि तो पुढे जाऊन तुमची फार मोठी ग्रोथ करू शकतो, प्रगती करू शकतो. जाता जाता तुम्हाला एक व्यवसाय सांगतो, तो व्यवसाय तुम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने करू शकता. किराणा दुकानामध्ये जा, दालचिनी, बडीशोप, जिरे, मोहरी अशा प्रकारे जे मसाल्याचे पदार्थ मिळतात, ते मसाल्याचे पदार्थ 1 ते 2 किलो विकत घ्या. त्याचे छोटे छोटे पाऊच बनवा. साधारणतः एक 5 ते 10 ग्रॅमचा एक पाऊच बनेल आणि त्या पाऊचची एक माळ करा.
आणि ती माळ तुमच्या आसपासच्या परिसरामध्ये जी किराणा दुकानं आहेत त्या किराणा दुकानामध्ये ते सेल होईल. थोडासा वेळ लागेल कारण कॉम्पिटिशनला तुमचे दुसरी लोक असणार आहेत, तोही विचार करा. 2 पैसे फायदा कमी ठेवून तुम्ही तो माल जर किराणा दुकानदारांना सौजन्यपूर्ण रीतीने सेल करू शकलात तर अगदी कमीत कमी भांडवलात चालू झालेला हा व्यवसाय तुम्हाला नावारूपाला घेऊन जाईल, तुमचा नावलौकिक करून देईल. तर अशा प्रकारे उठा, बसू नका, कारण तुम्ही बसलात तर तुम्हाला आयत्या हातात कधी कुणी काही आणून देणार नाही. कुठल्याही प्रकारचं कारण व्यवसायामध्ये देऊ नका आणि काम करत राहा. यश तुमचंच आहे. हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा. व्हिडिओमध्ये तुम्हाला काय आवडलं का, तुम्हाला काही वेगळ्या विषयाचा व्हिडिओ हवा आहे का, याच्यासाठी खालच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा. धन्यवाद.